नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात, गावात किंवा सोबतीत अशी काही माणसं असतात जी दिसायला तर साधी दिसतात, पण त्यांच्या काही घातक सवयींमुळे ते स्वतःच तर नुकसान करतातच, पण त्यांच्याच संगतीत राहणाऱ्या चांगल्या माणसाचंही आयुष्य कोळसा करून टाकतात. अशा माणसांना वेळेत ओळखलं नाही तर आपली प्रगती कायमची खुंटलीच म्हणून समजा. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा मूर्ख आणि अविचारी व्यक्तींची 12 सर्वात धोकादायक लक्षणं पाहणार आहोत. हा व्हिडिओ फक्त दुसऱ्यांना ओळखण्यासाठी नाही, तर कधी कधी नकळत आपल्यातही यातील एखादी चूक होत नाही ना, हे तपासण्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा डोळे उघडणारा आहे. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजणे. आपल्या मातीत एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. काही माणसांना असं वाटतं की अख्ख्या जगात शहाणपण देवाने फक्त त्यांच्याच पदरात टाकले. गावात किंवा समाजात वावरताना ही मंडळी समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायला कधीच तयार नसतात. दुसरा माणूस कितीही अनुभवाचं किंवा हिताचं बोलत असला तरी हे स्वतःचाच हेका चालवणार आणि मला सगळं समजतंय अशा तोऱ्यात राहणार. खरं तर ज्ञानाचा समुद्र एवढा मोठा आहे की माणूस आयुष्यभर शिकला तरी कमीच पडेल. पण ही माणसं स्वतःच्याच संकुचित विचारात राजा असतात. दुसऱ्यांच्या मनाचा आदर न करता फक्त स्वतःच घोडं पुढं दामटणे हा त्यांचा स्वभाव असतो. पण अशाने माणूस मोठा होत नाही, उलट तो प्रगतीपासून दूर राहतो. नंबर 2, विनाकारण आणि जास्त बोलणे. आपल्या गावात एक साधी सोपी म्हण आहे, ज्याला जितकी अक्कल जास्त तितका त्याचा शब्द शांत. पण काही माणसांची सवय अशी असते की त्यांना कुठे काय बोलावं आणि कुठे शांत राहावं याचं भानच नसतं. विषय कोणताही असो, माहीत असो व नसो, यांची जीभ सतत चालूच असते. त्यांच्या या आवाजावी बडबडीत ना काही अर्थ असतो ना समोरच्याच्या फायद्याचं काही असतं, फक्त शब्दांची जत्रा भरलेली असते. खरं तर गरजेपेक्षा जास्त आणि विनाकारण बोलण्याने माणसाच्या शब्दाचं वजन हलकं होतं. शहाणा माणूस नेहमी तोलून मापून आणि समोरच्याला आदर देऊन बोलतो, जेणेकरून त्याच्या शब्दाला किंमत राहते. पण सतत निरर्थक बोलणारी ही मंडळी स्वतःचा वेळ तर वाया घालवतातच, सोबतीने आपली प्रतिष्ठाही कमी करून घेतात. नंबर 3, इतरांचा आदर न करणे. आपल्या मातीत माणसाची ओळख त्याच्या वागण्या बोलण्यातून आणि दुसऱ्याला देणाऱ्या आदरावरून होते. पण काही लोकांना अशी सवय असते की ते स्वतःला मोठे दाखवण्यासाठी नेहमी दुसऱ्यांचा अपमान करतात किंवा त्यांना कमी लेखतात. समोरच्याच्या गरिबीची, परिस्थितीची किंवा एखाद्या चुकीची जाहीरपणे थट्टा उडवण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. त्यांना वाटतं की दुसऱ्याला लहान दाखवलं की आपण मोठे होऊ. पण खरं तर दुसऱ्याला कमी लेखून कुणी कधीच मोठं होत नाही. शहाणा आणि गुणी माणूस तोच असतो जो स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होतो आणि इतरांनाही सोबत घेऊन पुढे जातो. दुसऱ्याचा आदर राखणे ही आपली खरी श्रीमंती असते, हेही ही मंडळी विसरून जातात. नंबर 4, मोफतच्या सल्ल्याचा पाऊस पाडणे. काही माणसांना प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची आणि विनाकारण सल्ला देण्याची भारी हौस असते. एखाद्या विषयाचा अ, ब, क, ड माहीत नसला तरी ते त्यातले मोठे डॉक्टर किंवा वकील असल्यासारखं ज्ञान पाजळतात. शेती असो, राजकारण असो वा घरगुती व्यवहार, हे प्रत्येक गोष्टीत स्वतःला तज्ञ समजून सल्ले देत सुटतात. पण खरं शहाणपण तर यात असतं की ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही तिथे शांत राहून ऐकून घ्यावं. माहिती नसताना दिलेला सल्ला बऱ्याचदा समोरच्याचं नुकसान करतो. दुसऱ्याच्या हिताचा आदर करायचा असेल तर न समजणाऱ्या गोष्टींवर गप्प राहणे हेच सर्वात उत्तम असतं. नंबर 5, प्रत्येक गोष्टीत नशीब आणि इतरांना दोष देणे. काही लोकांचं कसं असतं, आयुष्यात काहीही गफलत झाली किंवा कामात अपयश आलं की ते स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत. माझं नशीबच खराब होतं, परिस्थितीने साथ दिली नाही किंवा अमुक एका माणसाने माझं काम बिघडवलं, अशी कारणं सांगून ते मोकळे होतात. खरं तर स्वतःच्या चुका पदरात घेऊन जो सुधारणा करतो तोच गडी आयुष्यात पुढे जातो. पण ही मंडळी जबाबदारी झटकून नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. अपयशाचं खापर परिस्थितीवरती फोडल्याने तात्पुरतं समाधान मिळत असेलही,
पण त्याने माणसाची प्रगती मात्र कायमची खुंटते. स्वतःच्या कर्माची धग सोसून जो उभा राहतो तो खरा शहाणा. नंबर 6, रागावर नियंत्रण नसणे. आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी एक मोठा कानमंत्र दिलाय, राग आला की मती गुंग होते. काही माणसांचा स्वभाव असा असतो की अगदी चहामध्ये साखर कमी झाली किंवा कुणाचं बोलणं जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांचा पारा एकदम गगनाला भिडतो. अतिशय छोट्या आणि किरकोळ गोष्टीवरून ते एवढे चिडतात की स्वतःवरचा ताबा हरवून बसतात. या अविचाराच्या भरात ते समोरच्यावर ओरडतात, नाती बिघडवतात आणि स्वतःचीच मनशांती आणि नुकसान करून घेतात. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो क्षणात बनवलेलं काम बिघडवतो. शहाणा माणूस संकट कितीही मोठं असो डोकं शांत ठेवून मार्ग काढतो. कारण तापलेल्या तव्यावर जशी भाकरी जळते तसंच अतिरागाने स्वतःच आयुष्य होरपळून निघतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 7, दिखावा आणि अहंकार करणे. काही माणसांची सवय अशी असते की घराची परिस्थिती बेताची असली तरी समाजाला दाखवण्यासाठी ते खोट्या प्रतिष्ठेचा आव आणतात. त्यांच्याकडे जी गोष्ट नसते ती गाठीला असल्यासारखी ते वागतात. केवळ लोकांमध्ये आपली वाहवा व्हावी म्हणून कर्ज काढून थाटामाट करणे, महागड्या वस्तूंचा बडेजाव करणे आणि खोट्या श्रीमंतीचा देखावा करणे यातच ते धन्यता मानतात. पण अशा खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावल्याने माणूस कधीच सुखी होत नाही, उलट कर्जाच्या आणि चिंतेच्या खाईत रुतत जातो. खरं शहाणपण हे परिस्थिती लपवण्यात नाही तर ती स्वीकारून प्रामाणिक कष्टाने स्वतःला मोठं करण्यात असतं. चादर पाहून पाय पसरावेत हाच सुखी राहण्याचा खरा गावरान मंत्र आहे. नंबर 8, विनाकारण वाद घालणे. शहाण्या आणि समजूतदार माणसाची पद्धत अशी असते की कितीही मोठा वाद किंवा अडचण समोर आली तरी तो शांत डोक्याने 4 चौघात बसून सुवर्णमत शोधतो, म्हणजेच तोडगा काढतो. त्याला नाती टिकवण्यात आणि प्रश्न मिटवण्यात रस असतो. पण दुसरीकडे काही मंडळी अशी असतात की त्यांना विषयाशी किंवा परिणामाशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त स्वतःचा शब्द वरचढ करायचा असतो. समोरचा बरोबर असला तरी केवळ वाद जिंकण्याच्या हट्टापायी ते मोठ्याने भांडत राहतात आणि स्वतःचा अहंकार कुरवाळतात. वाद जिंकून माणूस काही क्षणासाठी मोठा दिसेलही, पण तो माणसांची मनं कायमची गमावून बसतो. हे या मंडळींना कधीच उमजत नाही. गोपनीय गोष्टी जाहीर करणे. काही माणसाच्या पोटात ना स्वतःची बात पसते ना दुसऱ्यांची. आपली खाजगी गोष्ट, घरचे वाद किंवा कुणी विश्वासाने सांगितलेली गुप्त माहिती कुठे, कधी आणि कोणासमोर बोलावी याचं त्यांना अजिबात भान नसतं. 4 चौघात बसल्यावर केवळ स्वतःला हुशार दाखवण्यासाठी किंवा गप्पांचा फळ रंगण्यासाठी ते गुपिते उघडे करून मोकळे होतात. पण अशाने माणसाचा विश्वास तर उडतोच, सोबतीने हसू होतं आणि चांगली नाती कायमची दुरावतात. शहाणा माणूस तोच जो आपल्या जिभेवर ताबा ठेवतो. कोणासमोर किती बोलावं आणि कोणती गोष्ट पोटात जपून ठेवावी हे समजणे म्हणजेच खरी अब्रू आणि इज्जत राखणे होय, जी ही मंडळी विसरून जातात. नंबर 10, मत्सर आणि जळफळाट करणे. काही माणसाचा स्वभाव असा असतो की शेजाऱ्याची किंवा आपल्या माणसांची प्रगती झाली, त्यांनी नवीन गाडी घेतली किंवा पोराबाळांनी नाव कमवलं की यांच्या पोटात गोळा येतो. दुसऱ्याच्या सुखात सामील होऊन आनंद मानण्याऐवजी ही मंडळी आतल्या आत मत्सराच्या आगीत जळत राहतात. फक्त जळतच नाहीत तर त्या माणसाचं कसं वाईट होईल, त्याला कसं खाली खेचता येईल यासाठी मागून पाय ओढण्याचे किंवा कुभांड रचण्याचे उद्योग सुरू करतात. खरं तर दुसऱ्याच्या यशाने आपला दिवा विझत नसतो, उलट दुसऱ्याच्या सुखात आनंद मानल्याने आपलीही प्रगती होते. पण ही मंडळी समाधानाचा रस्ता सोडून मत्सराच्या खाईत स्वतःच आयुष्य कोळसा करून घेतात. हेच त्यांचं मोठं दुर्दैव असतं. नंबर 11, वेळेची किंमत न राखणे. शहाणा माणूस वेळेची किंमत पैशापेक्षाही जास्त करतो. पण काही लोकांचं कसं असतं, त्यांना स्वतःच्या वेळेची तर किंमत नसतेच, पण दुसऱ्याच्या मोलाच्या वेळेचीही तिळभर पर्वा नसते. कुणाला तरी वेळ द्यायची पण स्वतः 2-2 तास उशिरा पोहोचायचं आणि समोरचा माणूस महत्वाच्या कामात असताना विनाकारण गप्पा मारत बसून त्याचा वेळ खोटा करायचा.
यात त्यांना काही गैर वाटत नाही. खर तर गेलेला पैसा परत मिळवता येतो, पण गेलेली वेळ ब्रह्मांड पालथं घातलं तरी परत येत नाही. दुसऱ्याच्या वेळेचा आदर न करणे म्हणजे त्यांच्या कष्टाचा अपमान करण्यासारखा आहे. जो दुसऱ्यांच्या वेळेची इज्जत राखत नाही, समाज शेवटी त्याची किंमत करायचं सोडून देतो. हेच या मंडळींना समजत नाही. नंबर 12, दूरदृष्टीचा अभाव असणे. काही माणसांची नजर फार टोकडी असते. त्यांना फक्त आजचा आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार सुचतो. उद्या काय होईल याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. आज जर कुठून तरी 4 पैसा किंवा छोटासा फायदा दिसत असेल तर त्यासाठी एखाद्या विश्वासाच्या नात्याचा बळी द्यावा लागला किंवा भविष्यातलं मोठं नुकसान सोसावं लागलं तरी ते मागे पुढे पाहत नाहीत. पण शहाणा माणूस नेहमी दूरचा विचार करतो. तो आज थोडे कष्ट सोसेल पण उद्याचं भविष्य सुरक्षित ठेवेल. आजच्या छोटासा मोहापायी उद्याची मोठी संधी गमावणे हा निव्वळ अविचारीपणा आहे. झाडाचं मूळच उपटून जर आज फळ खायचा प्रयत्न केला तर उद्या सावली आणि फळ दोन्हीला अंतरून बसावं लागेल. हेच या मंडळींना समजत नाही. तर मंडळी, ही होती ती 12 लक्षणं जी एखाद्या माणसाला मूर्खतेच्या खाईत लोटतात. झाडाचं मूळच उपटून जर आज फळ खायचा प्रयत्न केला तर उद्या सावली आणि फळ दोन्हीला अंतरून बसावं लागतं. हेच या मंडळींना कधीच कळत नाही. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, तुमचं ध्येय खूप मोठं आहे आणि तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. अशा मूर्ख लोकांच्या विनाकारणाच्या वादात पडू नका. त्यांच्या मोफतच्या सल्ल्यांनी विचलित होऊ नका आणि त्यांच्या जळफळाटाकडे अजिबात लक्ष देऊ नका. सिंहाला कधी कुत्र्याच्या भुंकण्याने फरक पडत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, वेळेची किंमत करा आणि शांत राहून आपल्या कष्टाने जगाला उत्तर द्या. तुम्हाला या 12 लक्षणांपैकी सर्वात धोकादायक लक्षण कोणतं वाटलं आणि तुमच्या अवतीभोवती असा एखादा नमुना आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या माणसांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तेही अशा लोकांपासून सावध राहतील. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.